पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आबा बरं झालं हिरोची पुंगी वाजली, चायला लय रुबाब झाडायचा। जमेल का त्याला पकडायला? नाही जमलं तर आपण दुसरा आणू, तुम्ही नका त्याची काळजी करू। बसा गाडीत, चला। आबा तुम्ही इकडं? तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी तिकडे गेलो नाही बरं का। फ्लेक्स लागला पण असेल। राकेट नेते अहो फ्लेक्स लागला पण आणि फाटला पण। हा जी नेमकं काय झालंय? त्या आपीने काय गोळ घातला का? थांबा अर्जुन, ए अर्जुन, हाक मारली की दुसऱ्या मिनिटाला हजर व्हायचं। हो आबा। तर या साहेबांनी गावातला फ्लेक्स काढायला लावला, परत ते असं काय बी करणार नाही, नाही का? हो। म्हणजे असं झालं याच्या सांगण्यावरनं का होईना गावातली लोक फ्लेक्स काढत असतील, म्हणजे त्यांना बी तिच्याबद्दल काहीतरी वाटत असणार। अहो आबा त्यांनी भाषणच असं झाडलंय ना, ते त्यांना पटलं म्हणून तर असं झालं ना। म्हणजे त्या पुरीला गावात किंमत आहे म्हणा की काय सरपंच? किंमत म्हणजे ती लोकांना मदत करते आबा, त्यामुळे लोक काहीतरी विचारा जाते तिच्याकडे। हे सगळं थांबलं पाहिजे आता। उद्या परत असं काय झालंच तर गावातलं काळ कुत्र बी तिच्या बाजूने उभं राहिलं नाही पाहिजे। हो आबा, आता मी आणि अर्जुन दोघं बघतो काय करायचं। तुम्हाला काय करायचे ते करा, नाहीतर परत सरपंच व्हाल याची काय गॅरंटी नाही। कामाला लागा। कोण शहंशाह आहे ना तो मला कळलंच पाहिजे। शोधतो आबा, तुम्ही काय काळजी करू नका। चला। या आपीनुसार डोक्याला वात आणलाय। हे अर्जुन, अहो तुझ्या पाया पडतो, ही तुझी ताकद लाव, डोकं लाव काहीतरी, पण त्याला शोधून काढ। एकदा डोक्याचा वात तर झाला माझ्या। शोधतो सरपंच। त्या शेंच्याच्या जाऊन ना उरवच बसतो आता। आपे बस इथं, आणि मी काय सांगते ना ते जरा नीट ऐक। तू जरा भानावर ये आपे, तू तुझ्या त्या शहंशापासून लांब राहायचंय सा। पिवताई एक मिनिट, एक तर तो माझा शहंशाह नाहीये। हे बघ मी त्याला आधीच सांगितलं होतं की मला मदत करू नको, मला येऊन भेटू नको म्हणून, तरी त्यांनी आज हे सगळं का केलंय मला नाही माहिती बाई। मला माहिती आपे, मला कळतंय सगळं। बरं मला एक सांग, मी तुला काय सांगितलं होतं ते केलंस? त्याच्या डोळ्यात बघितलंस? पिवताई हे बघ मला अभ्यास करायचा आहे, मला बाकी काही नाही माहिती। हे बघ आपे, ज्या घरात मला माझ्या पोराला भेटू दिलं जात नाही ना, ज्या घरात बायका शिकल्यात म्हणून त्यांना नीट वागणूक दिली जात नाही, ज्या घरामध्ये बाईला घराच्या बाहेर पडू दिलं जात नाही, अशा घरात राहतो तुझा तो शहंशाह। म्हणून तुला सांगते आपे, तू त्याच्यापासून लांब राहा। मला सांग, नवरा महत्वाचा का अभ्यास? अभ्यास महत्वाचा आहे, पण मग दिलेला शब्द मोडायचा नाही, हे पण महत्वाचंच आहे की। बघ लागली भूक तर खा, डबा ठेवलाय तिथं। पिवताई तो तसा नाहीये अगं, म्हणजे त्याच्या बोलण्यावर मला किती असंच वाटलं होतं आपे, सेम असंच वाटलं होतं। सुजय मला लग्नाच्या आधी असंच म्हणायचा, तुला मी हे करून देईन ते करून देईन, पण आपे त्या घरात सरकारशिवाय कुणाचंच चालत नाही, म्हणजे अर्जुनच्या काकाचं। म्हणून आपे मी तुला सांगते, त्या मुलापासून लांब राहा। पिवताई एक मिनिट, तू आणि सुजयनी लग्न केलं होतं, हे बघ माझ्या डोक्यात असं खरंच काही नाहीये, शपथ। आपे तुझ्या डोक्यात नाहीये असं काय, तुला ना आपे कधी कधी काय गोष्टी कळतच नाहीत बघ। आपे तू जर ह्या कसल्या भानगडीत पडलीस ना तर तू आहे आणि मी आहे। तू फक्त अभ्यास करायचा, तुला कलेक्टर व्हायचंय, लक्षात ठेव। पिवताई आज तू लावलेला फ्लेक्स होता तो मुद्दामून माझी बदनामी करायला लावला होता, हे माहिती आहे ना तुला? हो, त्यांनी त्यासाठीच लावला असेल। मग पण आपे ते पोरग जर तुझ्या आयुष्यात आलं ना
नाहीतर तुझ्या आणि तुझ्या घरच्यांना लई त्रास होईल. ताई खरंय तुझं. मला अजून मम्मीला आणि बापूंना त्रास नाही द्यायचा. साहेब मी चिंचुके बर का. हा माझं पूर्ण नाव विजय पांडू चिंचुके. मी सांगलीच आहे बर का साहेब. माझी बायका पोरं तिकडेच असतात साहेब. तुम्हाला सांगतो माझी 2 पोरं इतकी हुशार आहेत की नाही. पहिल्याला एक नाही मी डॉक्टरच बनवणार. दुसरं जरा किरकिर आहे. हा त्याला वकील बनवणार आहे मी. वकील. हा साहेब. हो साहेब काय टेन्शन मध्ये काय. ऐकलं चिंचुके. तुमच्या मोठ्या बायकोला डॉक्टर व्हायचंय, बारक्या बायकोला तुम्ही वकील करणार आहे. तुमची दोन्ही पोरं सांगलीला असते. आता गावात इतकं मोठं चंगाट झालंय म्हणल्यावर साहेब तुम्ही टेन्शन मध्ये असणारच ना. अहो साहेब तुम्हाला सांगतो पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये नाही आरामच आराम होता. अहो तुमच्या अगोदरचं जे पहिलं साहेब होतं का नाही नुसतं झोपायला येते इथं. बरं आहे की मग. बरं कुठलं साहेब म्हणजे नुसतं बसून कसं चालेल. काहीतरी केलं पाहिजे ना. काहीतरी केलं पाहिजे. कोण आहे रे. अरे सुजा ये. पाहूया आपला चहा सांगा मस्त पैकी. हा 2 फुकटच्या सांग तू. बस बस की बाबा. बोल काय म्हणतो. म्हटलं अभिनंदन करावं भावाचं. पहिला दिवस नाही का स्टेशनातला. कसं काय चाललंय. सुजा तुला आज ओळखतोय मी. तू अभिनंदन करायला येतोय. बोल बोल मुद्द्याचं बोल. अरे आमदार साहेब भेटले मला. म्हटलं समजाव तुझ्या भावाला. काय चेष्टा करतोय तुझ्या. आता जस्ट गेले आमदार साहेब. अच्छा तासून गेले वाटत म्हणून थोबाड उतरले. तुझ्या आधीच डोकं फिरले. मुद्द्याचं काय ती बोल. तेच म्हणायला आलोय की त्यांच्यासाठी तू काम करूच नको. मग माझ्यासाठी कर. तुझ्या त्या पोरीवर प्रेम आहे. तर बघ तुझ्या चालतंय मला. करू नये तू. तिच्यासाठी तू पृथ्वीला चिखलात मारलं तेही चालतंय मला. पण तिच्यासाठी तू माझं काम विसरायचं नाही. अर्जुन कदमला लईच डिमांड आले बाबा. पोलीस झालो नाही की कामच सुरू. तिकडे ते सरकार म्हणतंय माझी कामं कर. आमदार साहेब म्हणले माझी कामं कर. आता सुजयराव आले म्हणतात माझी कामं कर. काय भानगड काय तुझ्या. मला पॉवर पाहिजे. फक्त गावाची नाही अख्ख्या तालुक्याची. बदल ही चाटुगिरी. आज परत आपण पृथ्वीसाठी काम नाही करायचं. मला आमदार व्हायचंय. बरोबर. अर्जा आता मला सरकार व्हायचंय. त्यासाठी तू माझं ऐकलं पाहिजे. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस तू आयुष्य माझ्यापाशी बोलणार. मी फक्त वाट बघत होतो कधी येतोय बोलायला. नाही गेलं तर. करेक्ट क्वेश्चन विचार करा. लय काय काय अर्जा 2 मिनिटात तुझी वरती उतरल. आमदार साहेब अजून लांब गेले नसतील ना. त्यांना फक्त हा फोटो दाखवून झूम करून दाखवतो. हे बघ. बरं फोटो तर सोड. प्रतापरावांचा मग सोड. विनू काका तुझ्या अजिबात मध्ये घ्यायचं नाही त्यांना. आत्ताच सांगतोय तुला. आता कसं बोलला. या दिवशी हिरो सारखं घरी येऊन झुल्यावर पैसे टाकले. ते पैसे कुठून आले माहिती का काकाला. त्याची कसलीच खबर नाही तुझ्या बापाला. त्यामुळं इथून पुढं मी जे बोलेल तेच ऐकायचं. सिंपल आहे. नाही तर तुझ्या सगळ्या भानगडी समजतात बघ काकाला. तुझी शहंशागिरी, तुझी हिरोगिरी, स्वाऱ्या मारामाऱ्या सगळं. आणि ते पण प्रूफचे. काय बाबा तुझा हवालदार अजून चहा घेऊन नाही आला. चल निघतो मी. दिप्या. हे दिप्या. दिप्या दिप्या उठ की. अरे माझं काम कर केवढं. मम्मी. अगं मम्मी सकाळी मी पडलो या तिथं दुखायला लागले. मी जरा परत करतो काम. झोपून देवायचं. अरे असं
काय करतोय? फक्त अक्काच्या तिथे 8 दिवशी नैवेद्याचं जा. आपी दीदी ए छकुले, काय ग, काय झालं? चकुले अगं हळू की जरा. काय झालं ग? मला काय नाही झालं. ती कट्ट्यावरची पोरं बोलली की तुझ्या आपी दीदीकडे जाऊ नकोस. कोण बोललो तुला? कोण बोललो सांग नुसतं. ती म्हणत की तुझ्या आपी दीदीकडे जाऊ नकोस, तुझ्या आपी दीदीना कलेक्टर नाही होणार म्हणून मी चिडली. हाय का मम्मी? एवढं सगळं होऊन बी माणसं अशी करते ती बघ. आता धावतो एकेकाला माझा इंगा. दिप्या थांब आधी इथं ये. थांब काय मम्मी थांब. अगं सकाळी एवढा फ्लेक्स फाडला तो काय उगाच फाडला का? काय राव ही माणसं आहे ती. ही सगळं खोटं असून बी असं करते ती. बघ की तर मी पण तेच सांगितलं त्यांना. दोघं बी जरा शांत बसा. अरे ती रिकम टेकडी माणसं आहेत, त्यांना काही कामधंदे नाहीत म्हणून कट्ट्यावर बसून असले इशे सगळ्यात बसतात ती. आपण नाही लक्ष द्यायचं. अगं पण मम्मी झालं तेवढं बाद झालं की. मम्मी तू जरा शांत बस. छकुले तुम्हाला नाव सांग. एकाचं दातच पाडतो मी आता. दिप्या तुला सांगते ते कर बघू. जाऊन 8 दिवशी अक्कांच्यात. अगं मम्मी आपण जर शांत बसलो तर ती माणसं अशीच बोंबलत राहतील. मग तू फ्लेक्स फाडून काय उपयोग सांग बरं. दिप्या अरे तू भांडायला गेलास ना तर त्यांना वाटत हे सगळं खरं आहे म्हणून. अरे लोकांचं असंच असतं दिप्या. सौता किती बी जाऊन शेण खाल्लं ना तरी बी चालतं त्यांना, पण बाईचं खोटं असेल तरी बी खरं करून सांगतात सगळीकडं. मम्मी मग तू काय म्हणतेस आपण गप बसायचं का? होय गप्पच बसायचं. 2 दिवस इशेचा गळतील आणि नवीन इशा सापडला ना की मग आपोआप गप्पा बसतील. तू नको लक्ष देऊ. तू सांगतेस म्हणून ठीक आहे, पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मला जर तोंडावर कोण काय बोललं ना तर बघ दिपेडांचा इंगाच दाखवतो त्यासनी. बरोबर आहे दीपक दादा. हे बाबा अरे तू जा की जे सांगते ते कर ना. देऊन अक्कांच्यात जाऊन ये जा. छकुले चल माझ्या बरोबर. छकुले तू थांब. तू जा. छकुले माझं ना तुझ्याकडे काम आहे. तू बस. ऐक छकुले, आपल्या आपली दीदीनं का नाही लई दिवस झाला अभ्यासच नाही केला गणित. तीच तर ना बाकीचं सगळं करते पण अभ्यासच करणं झाले ते. वय पण आता मी तिला सांगणार आहे अभ्यासाला लाग म्हणून. हा पण तुम्हाला घाबरून ते अभ्यासच करण्या झाल्या. नाही तुम्हाला मदत करशील का? कसली? अगं तिची पुस्तकं का नाही शोधून काढू आपण. तुम्हाला सांग कुठं कुठं ठेवल्यात तिने. मग ती आली ना की मी तिला लगेच सांगणार आहे अभ्यासाला लाग. हा चला दाखव. बाय बाय भेटायले मी. पण तुला म्हटलं एवढं काम करायलाच पाहिजे. मी बघते की. बरं ऐक की तुला चॉकलेट आवडतं का छकुले? चॉकलेट? हे घे. या तुझ्या पुस्तकांपायी ना अख्खं घर पळून निघालंय. आज काय तो सोक्ष मोक्षच लावून टाकते. अरे पण ती रात्रंदिवस अभ्यास करायची म्हण. चांगलाच अभ्यास आहे का? बया बापू तरी तुम्हाला मी सांगत होते त्या पोरगीचं पाय जरा घरात ठरत नव्हता म्हणून. बघावं तेव्हा बाहेर, बघावं तेव्हा बाहेरच असायची ही पोरगी. आता बघा आपल्या कर्माची फळ. ए रद्दीवाला, पेपर पुस्तक रद्दीवाला. दादा. हा बोला ताई. इकडे या की ही रद्दीला घालायचंय. हा आलो आलो. ह्याचं काही जास्त पैसे नाही येणार. काही दादा मला 1 रुपया बी नको. ही आहे असं घेऊन जावा. माझ्या घरातली पिढा जाईल.
अगं मग मी आवर की झालं का इथं भूक लागल्या का धरणं मला ती जेवणाची रील बघून बघून तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. मम्मी तू भजी तळलं का ग? दिप्या अरे थांब जरा होतंय ना. मम्मी ऐक की तर मला 2 भजी देतीस का? नाही म्हणजे काय होईल असा पॉवर चार्जर सारखा मी एकदम असा चार्ज होईल ग. दिप्या निवेद दाखवल्याशिवाय खायचं नाही माहित आहे ना तुला. अगं मम्मी मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात का नाही. मम्मी पण तुझा मुलं आहे की नाही देवाघरचा फुल आहे की नाही मी मग दे की 2 भजी. दिप्या जरा थांबा. काकी काकी काय ग पियू? पुरणपोळ्या आणल्यात करून. अगं कशाला आणलेस? काय गरज होती याची? मी पण सांगितलं ग तिला पण ती ऐकते वय. अगं पियू कशाला उगाच एवढं राबायचं हा? अहो काकी मी एवढ्या वेळा जेवते इथं तेव्हा काय म्हणते का मी तुम्हाला देवते. अगं असं नाही आम्हाला सवय असते ग. काकी अहो मी कुठे एकटीनेच केल्यात ही होती की मदतीला म्हणून यायला लागल बोललीस होय का आप्पे? तुला काय वाटलं मी तिथे अभ्यास करत होते असं ना? मम्मी काय नाही ग हे पिवताई हे तू आणलंस 1 नंबर काम केलंस बघ तू. ए मम्मी आता नाही ना कुणाला निवड दावायच तुला. दिप्या जरा थांबा उगाच बारक्या पोरवानी करू नको. तुला गुळवणी पाहिजे ना? गोळणी पाहिजे ग ते कसं मला तोंडात न चावल्यावर पोटात जाईल असं काय पण चालेल. पिवताई थँक्यू बर का. अरे थँक्यू कशाला खा तू तुला जेवढे पाहिजे तेवढे खा पोटभर खा बघ. अगं त्याच्यासाठी नाही मागाशी तू दीदीला घरी घेऊन गेलीस का नाही आणि परत आले तेव्हा तिचा मूडच फ्रेश झाला हसत हसत आली बघ ती म्हणून. तसं होय. बरं दिपे मला सांग तुझी परीक्षा जवळ आली आहे ना जोरात अभ्यास करायचा बरं का चांगल्या मार्कांनी पास झाला पाहिजेस. हो आता काय करतो आता आडवा तिडवा हात मारतो मग उद्यापासून करतो की अभ्यास आणि दीदीने मी एकत्रच अभ्यास करणार आहे बरं का. काय दिदे? नाही नाही मी आपल्या रात्रीच माझा. मम्मी झालं का ग? दिप्या जरा थांब बर का होतंय. दिप्या अरे तू काही हलवलेस का सामान? नाही काय झालं ग? ते माझी पुस्तकं कुठे आहेत? मला काय माहित. पोरांनो चला रे जेवायला या. दीपू हे घे. काय रे काय झालं आणि पसारा काय केला एवढा? बापू काय अहो माझी पुस्तकं सापडणं झाल्या तो. सापडानात म्हणजे? अहो गायब झाली ती कुठं तर अचानक. अरे असं कसं होईल दीप्या? पुस्तकं नाहीत घरात तुम्ही हातपाय धुवा जेवायला वाढते. काय म्हणजे पुस्तकं नाहीत म्हणजे तू कुठे ठेवलीस का? रद्दीत दिली.